आपली वासना कशावर कुणाला माहीत. रांगोळ काढल्यावर टोपलं पालतं घातल्यावर सकाळी कळती कशाचे पाय उठले. ही वासना आहे आपली. सांगितलं अंतकाळाच्या वेळेला जिथं चित्त जाईल तो जन्म मिळाल्याशिवाय राहत नाही. बरं, मानवाचा जन्म 184 योनी फेरा फिरल्यावरही मानवाचा, पण आपल्याकडे नाही. आपण म्हातारा मरू द्या, आपण कळालं का, येईल बिन खाण्यापिण्याचं मरू द्या. सून बाळा 3 झाले की आलं पुन्हा पोटाला, पुन्हा पोटा सांभाळायला. बलते प्राणी बलता प्राणी पिता पत्नी गादी योनी रामक्षेत्री प्रत्यय करुणी अथवा काशी माझी सांगितलं तेहर गावा पण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जावा. आपलं उलट आहे. आपण जर का 2 धामाला काशीला गेलो आणि जीवताप चालू झाली की माणसं म्हणतात घर जवळ गेलेलं बरं. बरोबर आहे का नाही? कारण आपलं भाकीत नाही तिकडं मारायचं, फक्त मेल्यावर पोरांनी असती तिकडं न्यावा. कशामुळे ते घेरी कळाल नाही. यायला माहिती आहे एकदा ही पिढा आपण तिकडे नेऊन टाकली, घ्यायच्या अस्थी काशीला नेऊन टाकल्या, पुन्हा याला खाऊ सुद्धा घालायचं नाही. काशीला जाणारे म्हणजे आम्हाला पित्र घालायचे नाही, आम्ही एकदाच काशी टाकले ही वृत्ती. मग तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जर ते पडला तर त्या जीवाला मुक्ती आहे. मुक्ती कोणालाही मिळत नाही असं गौबा काकाचं म्हणणं. निश्चयेची देहांती प्राणी मात्रा लाभो मुक्ती संधे नाही यदायती म्हणून सांगितलं तीर्थाच्या ठिकाणी जर पशु पक्ष्याचा जरी अंत झाला तरी त्यांना मुक्ती आहे, तरी त्यांना मुक्ती. बरं, मुक्ती कोणती? मुक्ती 6वी जटा वरा. 6वी जटा नावाची मुक्ती म्हणजे देहाचं तादात्म्य सुटणं. आपल्याला तीनही मुक्ती, आपल्याला गंगापूर्णाची मुक्ती झाली, आपली मुक्ती, याच्यातच आपली मुक्ती. याची नव्हे योगायोग तपश्चर्या व्रत सांग तीर्थांतन दान प्रसंग साधन पण काही भाग्या ठिकाणी असं म्हटलं योगायोगाच्या गोष्टीत हो चक्राला जाणं मरणीय ठरतं. शास्त्राने सांगितले याला योगायोग म्हणायचंच नाही, निश्चयाचे फळ निश्चय असावा आणि कर्म धर्मानेच मिळतं. बरं का, पूर्वजन्माचं काही जर आपलं पुण्य असेल तर आपल्याला या जन्मात ते घडतं. या पूर्वजन्माचं काहीच नसेल, या जन्मात तुम्ही कितीही देवदेव करा, पण पहिल्या जन्मातली जर उदारी काही राहिली असेल ना, उदारी कळाली का, दुकानदार जर त्याने दुकान बंद केलं पण रजिस्टरला दिलेली, पहिल्या जन्मातली राहिलेली बाकी या जन्मात जरी पुण्य केलं तर ते अंतकाळाच्या वेळेला ते फेरावंच लागतं असं नाथबाबाचं म्हणणं.